व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, बंगालमध्ये सत्तांतर झालेलं आहे, उलटफेर झालेलं आहे. ममता बानोचं अराजक संपलेलं आहे. पूर्णतः संपलेलं नाही अजून. त्याचं उदाहरण नेमकंच आपण बघितलं की सुवेंदू अधिकारी हे जे बंगालचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत, त्यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, ती देखील त्यांच्या घरापासून अवघ्या 100 मीटरवर. आणि ही सुपारी किलिंग आहे. प्रोफेशनल किलर्स वापरण्यात आलेले आहेत, ज्याचे धागेदोरे बिहार आणि युपी पर्यंत गेलेले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि आता बंगालमध्ये सुद्धा बीजेपीच आहे. जर त्याचे धागेदोरे युपी मध्ये असतील तर योगी बाबा सोडणार नाही, एवढं तर निश्चित आहे. आणि सुवेंदू अधिकारी यांनी तर जाहीरच केलेलं आहे की हे पाताळात जरी लपलेले असले तरी यांना खोदून काढून, हे मेलेले असतील तरी यांना परत जिवंत करू आणि परत यांना मारू. बंगालमधल्या जनतेने आता घाबरण्याची गरज नाही. तुम्ही बिनधास्त मोकळेपणाने वावरू शकता, जगू शकता, असा इशाराच सुवेंदू अधिकारी यांनी दिलेला आहे. आणि त्याचे परिणामही आता आपण बघायला लागलेलो आहोत. अभिषेक बॅनर्जी या ममता बॅनर्जी यांच्या भुरट्या भामट्या भाच्याला बांगलादेश बॉर्डरवरून उचलण्यात आलेलं आहे. आणि आता या चंद्रनाथ रथ यांच्या या मर्डरचे धागेदोरे अभिषेक बॅनर्जी पर्यंत पोहोचले. अर्थातच हे ममता बानोत पर्यंत देखील पोहोचणार आहे. अनेक जणांचं म्हणणं असं आहे की म्हणजे मनोज जरांगे सुद्धा त्यात आलीच बरं का. मनोज जरांगे यांनी आजचा हा व्हिडिओ तर आवर्जून बघितला पाहिजे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी देखील आजचा व्हिडिओ आवर्जून बघितला पाहिजे. मित्रांनो, आम्हाला माहिती हे लोक बघणार नाही, मात्र आता ही जबाबदारी तुमच्यावर आहे की आजचा हा व्हिडिओ या लोकांपर्यंत पोहोचेल अशी काहीतरी सोय करा. बॉस, मोठ्या प्रमाणावर शेअर करा, कारण आजचा व्हिडिओ बघताना कदाचित तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल. मित्र, तुम्ही सुद्धा हळहळ व्यक्त करा आणि तुम्ही म्हणाल की बरं झालं ममता केली. असाच काहीसा आज हा व्हिडिओ असणार आहे. एका भगिनीने एक पत्र वाचून दाखवलेलं आहे, जे पत्र त्यांच्या तोंडून ऐकताना डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. मित्रांनो, परिस्थितीच तशी करून ठेवली होती या ममता बानोनं बंगालची. हिंदूंचं राहणं तिथं मुश्किल करून ठेवलं होतं, अवघड करून ठेवलेलं होतं. काही दिवसामध्येच काश्मीरमधून जसे काश्मीर पंडित पळून गेले होते, तशीच काहीशी अवस्था इकडे सुद्धा झाली होती. 80,000च्या वर बंगाली हिंदू पळून गेलेले होते वेगवेगळ्या राज्यांमध्ये. हिच्या त्रासाला कंटाळून विचार करा तुम्ही. आतापर्यंत पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा इतिहास हा रक्तरंजित राहिलेला आहे. आतापर्यंत 50-51 हजाराच्या वर हत्या झाल्या आहेत हिंदूंच्या, केवळ निवडणुकीच्या आसपास. इतर वेळीचं तर सोडून द्या. बॉम्ब गोळे दिवसा ढवळ्या फेकले जातात धनादन घरांवर. गावठी तमंचे कट्टे किती चालवले जातात, किती शस्त्र आहेत त्यांच्याकडे. बेकार फेन्सिंग करण्यात आलेलं नव्हतं. केंद्र सरकारनं ममता बॅनर्जीला सांगितलेलं होतं की ममता बॅनो फेन्सिंग करा, बॉर्डर सील करा. बॉर्डर सील केली नाही. मात्र आता सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री झाल्या स्पष्ट सांगितलेलं आहे 650 एकर जमीन देतोय, बॉर्डर सील करून टाक. मित्रांनो, आजचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आजचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. एक भगिनी आहेत बंगालच्या, त्यांनी जे साई दीपक यांचं एक पत्र वाचून दाखवलेलं आहे. जे साई दीपक हे जर्नलिस्ट आहे, त्यांचं एक पत्र वाचून दाखवलंय. याची देही याची डोळा त्यांनी जे बघितलंय, अनुभवले, ते सगळं त्यामध्ये आहे. तेव्हा त्या नीट ऐका बरं का, आणि मग कळेल की ममताचं जाणं किती गरजेचं होतं. आणि आपल्याकडचे हे जे सेक्युलर किडे जे चावलेले आहेत ना लोकांना, त्यांना तर आवर्जून दाखवा. त्यांना जे ममताची पाठाखंड करतात, ममताचं दो करतात ना, त्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा. मूळ मुद्दा, मूळ विषय आणि त्या भगिनीचं म्हणणं ऐकण्या अगोदर छोटीशी विनंती. मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, अतिशय कमी दिवस आहेत आपल्याकडे. 14 तारखेला, येत्या 14 तारखेला आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदान करायचं आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा आहे, औषध उपचार आहेत त्यांचे. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत नातेवाईक ज्यांच्याकडे 10 रुपये नाही तो खायला, वडापाव वाटला, मौतात झाली, चहा प्यायला पैसे नाही, अशा लोकांना 2 घास सुखाचे पोटभर खाऊ घालू याला. बळीराजा जो दुष्काळानं होरपळतोय सध्या, जगाला पिकवणारा, त्याचे लेकरं उपाशी. दुर्दैव आहे देवा, दुर्दैव. विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे, खूप गोष्टी आहेत मित्रांनो. आपल्या आजूबाजूला आपलेच हिंदू माता बंधू भगिनी अडचणीत आहेत.
चला ना जरा करूया ना, त्यांना आधार देऊया ना, वेळ कमी आपल्याकडे म्हणून बाकी काही नाही. आवाहन इतकं कळकळीचं याचसाठी आहे की तुम्ही यामध्ये सहभाग नोंदवावा. अनेक जण अगदी हिरिरीने सक्रियपणाने योगदान देत आहेत मित्रांनो, तरीही आपण कमी पडत आहोत. म्हणून पुन्हा आवाहन आहे, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं या अडल्या नडलेल्या आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे तुम्हाला तुमची पावती इतरांप्रमाणे देता येऊ शकते. माणुसकीचं दर्शन घडवा मित्रांनो. आपल्या शंभूराजेंचं स्मरण करा, शिवरायांचं स्मरण करा, प्रभू श्री रामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये पुढे. जे साई दीपक हे बंगालचे एक नावाजलेले जर्नलिस्ट, त्यांनी एका भगिनीला एक पत्र पाठवलं. ते पत्र वाचत असताना त्या भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू, वाचत असताना आवाजामध्ये कंप, आवाज थरथरत होता. पण लोकांपर्यंत स्पष्ट संदेश जावा यासाठी मनावर आणि भावनेवर नियंत्रण ठेवून त्या भगिनीनं ते पत्र वाचलेलं आहे. जास्त वेळ न घालवता जे साई दीपक यांचं पत्र नेमकं काय आहे आणि बंगालची स्थिती काय आहे, काय होती आणि आता कशी असणार आहे, हे या भगिनीच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार. बंगालचा विजय झाल्यावर वकील जे साई दीपक यांनी एक सोशल मीडियावर पत्र घातले, त्याचा मी अनुवाद वाचून दाखवते. 2021च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांना वाटलं की ह्या लोकांनी बीजेपीला सहाय्य केलं अशा लोकांना मारण्यास टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. आणि त्यातही हिंदू महिलांना, मग ते बीजेपीचे कार्यकर्ते असू दे किंवा CPIMचे कार्यकर्ते असू दे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. लैंगिक अत्याचार करण्यासाठी त्यांनी विजय मिळणार हे गृहीत धरून अनेक हॉटेलमधल्या खोल्या पहिल्यांदाच आरक्षित करून ठेवल्या होत्या. अनेक बायकावर निकाल लागल्यावर लैंगिक अत्याचार झाले. त्या निकालानंतर इतके शेफारले तिथली लोक की डायमंड हार्बर या जागेतल्या सगळ्या नववधूंना पळवून न्यायचे आणि जर तुम्हाला तुमची बायको परत हवी असल्यास 25,000 रुपये द्या अशी मागणी असायची. आणि त्या पीडित पळवून नेलेल्या बाईवरही अत्याचार केले जायचे. अशा अनेक पीडित कुटुंबाला जे साई दीपक यांनी स्वतः भेट दिलेली आहे, त्यांची बाजू ऐकून घेतलेली आहे. थकलेले घाबरलेले बरेच लोक बंगाल सोडून पळून गेले. जिथे आधार मिळेल तिथे पळत सुटले. जेव्हा ही घटना तिथल्या वकिलांच्या वगैरे लक्षात आल्यावर त्या लोकांनी कोर्टापुढे अनेक तक्रारी केल्या की अशा पद्धतीने लोकांवर अत्याचार होत आहेत आणि लोक घर सोडून पळून जात आहे. पण त्यातला एकही अर्ज अजूनही यादीवर आलाच नाही. एकदा नुपूर शर्मा यांनी फोन केला आणि फोनवर रडत रडत सांगू लागल्या की त्यांना एक माहिती मिळाली आहे, अमुक एका देवळामध्ये काही मुली आश्रय घेऊन राहिलेल्या आहेत, कारण त्या बाहेर पडल्या तर त्यांच्यावर गँगरेप होणार आहे. कोणावर विश्वास ठेवावा, कोणाची मदत मागावी हे त्या मुलींना कळत नाहीये आणि त्या खूप घाबरलेल्या आहेत. अजून एका मुलीला तिच्या पालकांसमोर तिने बीजेपीला सहाय्य केलं म्हणून गँगरेप केला. त्या मुलीने न घाबरता हिमतीने महिला आयोगासमोर तक्रार लिहून पाठवली. तर पुन्हा टीएमसीचे कार्यकर्ते आले आणि पालकांसमोर दुसऱ्यांदा तिच्यावर गँगरेप केला आणि तो अर्ज तक्रार मागे घ्यायला सांगितलं, नाही तर तुला असंच आम्ही हीच शिक्षा देत राहू अशी धमकी दिली. पण ती घाबरली नाही. जे साई दीपक पुढे त्या पत्रात म्हणतात
की जितक्या पीडितांना मला भेटता आलं तितक्यांना मी भेटण्याचा प्रयत्न केला आणि कलकत्त्याच्या एका NGOने त्यांना खूप मदत केली आणि त्यांनी कलकत्ता हायकोर्ट समोर अशा असंख्य पीडितांची तक्रार पुढे केलेली आहे, नोंदवलेली आहे. त्यातल्या बरेच चा निकालही झालेला आहे. परिस्थितीची गंभीरता पाहून कलकत्ता हायकोर्टाच्या चीफ जस्टिसने 5 जजची बेंचची नेमणूक केली आणि सुनावणी लवकरात लवकर व्हावी याचा प्रबंध केला. जवळपास 80,000 लोक कलकत्ता सोडून आसामला राहायला गेले. याची नोंदही गुवाहाटी उच्च न्यायालयाने घेतली. जे साई दीपक पुढे लिहितात, ॲडव्होकेट महेश जेठमलानी यांनी काही केसेस आणि बऱ्याच केसेस स्वतः जे साई दीपक यांनी चालवल्या. पण राज्य सरकारचा अडियल आणि नकारात्मक स्वभावामुळे हे खटले चालवणे फार सोपे नव्हते. कारण त्यांच्याकडून कुठलीच साथ नव्हती. तपास व्यवस्थित होऊ द्यायचे नाही, तक्रारी पुढेपर्यंत येऊ द्यायचे नाहीत, असे खूप प्रकार व्हायचे. तरी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न करून अशा बायकांना, अशा पीडितांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न त्यांचा चालू आहे. प्रियांका तबरवाल यांनी खूप कोर्टाच्या कामामध्ये त्यांना मदत केली. CPIMचे बऱ्याच कार्यकर्त्यांना, कारण त्यांना खूप त्रास झाला, त्यांच्यावर त्या बायकांवरही भरपूर लैंगिक अत्याचार वगैरे झाल्यामुळे त्यांनी सुद्धा जे साई दीपक यांना खूप मदत केली. जे साई दीपक यांनी आपल्या पत्रामध्ये अनेक वकिलांचा आभार मानले की त्यांनी त्यांच्या जीविताला धोका असल्यामुळे असूनही कलकत्त्यात राहून त्यांना मदत केली. कारण जे साई दीपक दिल्लीतून कार्य करत होते आणि त्यांना ज्या लोकांची मदत केली ते लोक कलकत्त्यात राहून त्यांना मदत करत होते, त्यांच्या जीविताला धोका असताना. जे साई दीपक पुढे पत्रामध्ये लिहितात, आज सगळे बंगालचा विजय साजरा करत आहे, पण एक लक्षात ठेवा, ह्या विजयासाठी खूप जणांचं रक्त, जीव आणि शील गेलेलं आहे. खूप जण अजूनही ट्रॉमामध्ये आहे, भयामध्ये आहेत, जे त्यांनी 2021ला भोगलेलं आहे. आणि जगातील म्हणजे भारतातील कुठल्याही प्रदेशात पुन्हा अशी स्थिती येऊ नये ही त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. हे पत्र वाचताना खूप पिळवटून आलं आणि नावातही ममता, नाव सुद्धा ममता असलेल्या एका स्त्रीने अनेक स्त्रियांवर इतका जुलूम फक्त सत्तेसाठी, खुर्चीसाठी, खूप वाईट वाटलं. आणि पुन्हा वाटलं की खरंच त्या मानाने आपण खूप चांगल्या ठिकाणी राहतोय, आपण इथे बोलू शकतोय, लिहू शकतोय, दाद मागू शकतोय. मी मुद्दामून जे साई दीपक यांचा पत्राचा आज वाचन केलं की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या भारतात एक भाग, एक काही वर्षापूर्वी 1990 काश्मीरला हे घडलं होतं. त्यावेळेला एवढा सोशल मीडिया नव्हता. आता सोशल मीडिया असताना सुद्धा हे प्रसंग 2021 म्हणजे खूप लांब नाही, 5 वर्षापूर्वी इतकं इथल्या लोकांनी भोगलं आणि आता ते एकत्र आले. एक है तो नेक है, एकजुटीने आले, म्हणूनच हे घडू शकलं.
वाचताना खूप मन दुखत होतं, पिळवटून निघत होतं. पण लोकांना कळलं पाहिजे, आपण राजकारण नको हे म्हणणं ठीक आहे, पण काय घडतंय सभोवताली हे राजकारणच नव्हतं, हे थोडंसं धर्मकारण सुद्धा होतं असं मला वाटतं. मला कळलं पाहिजे की राजकारणाच्या नावाखाली धर्मकारण चालवतं जास्त लोकांची आपली आजही भारतामध्ये 80% लोक हिंदू असताना 20%तले फक्त 14% मुसलमान असताना त्या लोकांची मग वोट बँकसाठी त्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांना काय काय दिलं जातं आणि जे 80% आहे त्यांना काहीच दिलं जात नाही आणि आपल्यामध्ये जातीपातीचं विष पेरलं जातं आणि आपल्याला फोडलं जातं. त्यांच्यामध्येही अनेक जाती आहेत पण त्याचा विचार केला जात नाही. म्हणून राजकारण आपल्या बायकांनाही कळलं पाहिजे, मुलांनाही कळलं पाहिजे. एक आहे तो नेक हे लक्षात राहिला पाहिजे. हे कळण्यासाठीच हा माझा उपद. तुम्ही माझा ऐकल्याबद्दल मी खूप आभारी आहे. काय झालं, तुम्हालाही वाईट वाटलं ना? कदाचित अनेकांच्या डोळ्याला पाणी आलं असेल मित्रांनो. काळजाचा थरकापही झाला असेल की देवा, काय रे अवस्था झाली होती हिंदूंची बंगालमध्ये. बंगालनं खरंच सुटकेचा निश्वास टाकलाय मित्रांनो. मोकळा श्वास घेतात आज बंगालमध्ये हिंदू, ते केवळ या सत्तांतरणामुळे. नाही तर तुम्ही विचार करा, अजून 5-10 वर्षामध्ये बंगालची परिस्थिती काय असली. तरीही काही निर्लज्ज लोक ममता बॅनर्जी यांचं समर्थन करत आहेत, ममता बॅनर्जी यांना सपोर्ट करत आहेत. ममता याच मुख्यमंत्री राहाव्यात असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस झाला मित्रांनो, हा भामटेपणाचा कळस झाला. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी हे लोक देव देश धर्म असा रस्ता तळाला निवडा, आपल्याच मातीशी बैमानी करायला लागलेत. कशासाठी? तर फक्त मतांच्या लांगुल चालनासाठी. ही आपण आपल्याच लोकांशी केलेली प्रतारणा आहे. हे या लोकांना कळत असून सुद्धा अतिशय निर्ढावलेपणाने निर्लज्जपणाने हे लोक या असल्या गोष्टींचंही समर्थन करतात. गुन्हे दाखल होत नव्हते कोणावरच, सोडण्यात येत होतं. मात्र आता गुन्हे दाखल व्हायला लागलेत आणि आता सोडण्यात येणार नाही. हा फरक आहे. ज्याप्रमाणे जे साई दीपक यांनी ते विदारक चित्र आपल्या समोर मांडलं, ते बघता आपण महाराष्ट्रात राहतो याचा आपल्याला अभिमानच वाटायला पाहिजे, गर्व वाटायला पाहिजे. सुदैवाने महाराष्ट्रात सुद्धा प्रो हिंदू सरकार आहे. नाहीतर आधी 2.5 वर्ष बघितलंच आपण, आपल्यावरही खूप निर्बंध होते. शोभायात्रांवर दगडफेक सुरुवात इथेही झालेलीच होती. चला बघूया आता बंगालची परिस्थिती सुधरेल, उद्योगधंदे येतील, रोजगार वाढेल. सगळ्यात महत्वाचं घुसखोर हाकलण्यात येतील. घुसखोर हाकलण्याची ही जी मोहीम आहे ही फक्त बंगालपुरती आता मर्यादित न ठेवता केंद्र सरकारनं पूर्ण देशभर ही मोहीम जोरदार झपाट्याने चालवावी. मी म्हणतो 6 महिने बस झाले, 6 महिन्यात हाकलून द्या सगळे. महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की जनगणना परत सुरू झालेली आहे आणि आता SIR महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे बरं का. या बाबतीत एक खुलासा करणारा एक जोरदार व्हिडिओ तुमच्या समोर निश्चितच आणणार आहे, तेव्हा त्या व्हिडिओची सुद्धा वाट बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा खास फरक स्पष्ट करण्यासाठीचा व्हिडिओ होता की हे जे सेक्युलर लिबरल न्यूज जे गळा काढत आहेत ममताच्या पराभवावर, त्यावर मीठ चोळण्याचा हा प्रकार होता. तेव्हा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा. या भगिनींनी जे पत्रवाचन केलेलं आहे त्यावर आपलं काय मत आहे हे देखील कमेंटमध्ये निश्चित कळवा. जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो, सुरुवातीला जे आवाहन आपण केलं त्याला प्लीज प्रतिसाद द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, दिवस कमी आहे. 14 तारखेला आपल्याला शंभूराजेंच्या जयंती निमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदान करायचंय. कर्करोगग्रस्तांना आपल्याला औषधं पुरवायची आहेत, त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करायचंय, आपल्या बळीराजाला आपल्याला सामान पोहोचवायचंय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं साहित्य खरेदी करायचंय, वृक्षारोपण करायचंय. या सत्कर्मामध्ये प्लीज 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 माणुसकी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी प्रभू श्रीरामाचं आणि शंभूराजेंचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन सहभागी व्हा, योगदान द्या, सहकार्य करा, पाठिंबा आणि आशीर्वाद असू द्या. GPay, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत.
त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान आणि सहकार्य करा मित्रांनो. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप ID वर ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणे तुम्हाला पण तुमची पावती मिळेल. मित्रांनो, अनेक जण आधाराची वाट बघत आहेत. आपला 1 रुपया देखील आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. तेव्हा या सकारात्मक आणि सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महाप्रपंचाला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.